त्यामुळे हे शांततेत आंदोलन करायचे. पुऱ्या भारत देशानं आणि जगानं बघितलं पाहिजे. मराठे एक अशी जात आहे ज्या ज्या वेळेस लढली त्या त्यावेळेस इतिहास घडवला आणि आता हे दुसऱ्यांदा मराठा समाज करोडाच्या संख्येनं मुंबईत एकत्र आला, शांततेत आला आणि शांततेत आरक्षण घेऊन वापस गेला. हा दुसरा इतिहास घडला पाहिजे. तुम्हाला कसंही आंदोलन केलं तरी तुम्हाला आरक्षण पाहिजे. काय ड्रोन कॅमेरा पाडा पाणी टाका, पाणी टाका. बाकीचे बाहेर आहे, बाकीचे आहे ना बाहेर, बाकीचे बाहेर आहे. झालं का? वा वा. याला म्हणतात मराठीचे पोरं सगळे भीड येते. एका मिनिटात कार्यक्रम संपवतात. गाडीची गादी पेटली होती, दोघा ठिकाणी पाणी ओतलं, ओढून काढली. बाकीचे नसते त्याच्यावर बसले की ते इजून गेलं. एका एक पाय ठेवला, 200 पोरांनी त्याच्यावर पाय ठेवला, ते इजून गेला. आपण मराठ्यांपुढे आग सुद्धा लक्ष. इथून पाठीमागं लढाईचा इतिहास झाला. आता शांततेचा इतिहास मराठा एकदा घडू लागा आणि तो घडवायचा आपल्याला. मराठ्यांच्या अंगात 2-3 विचाराची लढाई आहे, हे एकदा या जगाला कळू द्या. लढून सुद्धा मराठा जिंकतो आणि शांततेत जरी बसला तरीही मराठा जिंकतो. हे पुन्हा एकदा सिद्ध करायचं. आता या सगळ्या बारीक सारीक गोष्टीकडे लक्ष असू द्या. रस्त्याला ट्रॅफिक काढायला सुद्धा आपले पोरं गाडीतून उतरून मदत करत जा. गाड्या आता पुन्हा एका बघा एक घ्या, पुढे घेऊन पळापळी करू नका. सगळ्यांनी वाशीतच थांबायचंय. अरे पण आधी जाऊन थांबू नका ना, एका मग एक थांबा ना. मला मग गौरव कोणीच नाही. आपण आता फक्त एकजुटीनं म्हणा, साथ द्या. आपल्याला एवढ्या वेळेस हे शांततेत आरक्षण आणून द्यायचं. तिथून पुढे सुद्धा खूप प्रश्न आहेत आपल्या समाजाचे. खूप महासंकट निर्माण होतील एवढाले प्रश्न आहेत आपल्या समाजापुढे. अशीच एकजूट ठेवली ते सुद्धा पायाखाली मुरगाळतील मराठी. ते संकट सुद्धा चालता चालता एकजूट असू द्या. शब्द मोडू नका. मी तुमचा मोडणार नाही, आतापर्यंत नाही मोडला. शेवटचा शब्द सांगतो, शेवटच्या माणसाला आरक्षण मिळाल्याशिवाय आंदोलन बंद होणार